हॅलो. तर मित्र हो, आज अखेरकार त्या शेवटच्या सामन्याकडे आपण आलेलो आहोत. गेल्या 4 दिवसामध्ये केलेला जो काही जी काही मेहनत होती ती मेहनत आज अखेरकार आली आहे. आणि फळाला येत असताना PPLच्या अंतिम सामन्यामध्ये आपण येऊन थांबलेलो आहोत. ज्या PPLच्या अंतिम सामन्यामध्ये दोन संघ ज्यांना आपण आमंत्रित करत आहोत, एका बाजूला अल्पेश 11 आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज, या दोन्ही संघांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये जोरदार टाळ्या. दोन्ही संघ, ज्या दोन संघाने या स्पर्धेमध्ये आज सकाळपासून केलेल्या खेळामध्ये सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, सर्वांच्या हृदयात एक वेगळं घर केलं आणि हे दोन संघ फायनल मध्ये प्रवेश करत असताना या मुकामापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्या दोन संघादरम्यान या PPLच्या विजेते पदाची लढत खेळली जाणार आहे. मी दोन्ही संघांना विनंती करेल की आपण V मध्ये लाईन अप करा आणि या दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण ट्रॉफी आणण्यासाठी जायचंय. बॉक्स सुद्धा घेऊन यायचं जोडीला. ज्या मानाच्या चषकासाठी, ज्या PPLच्या विजेतेपदासाठी हे दोन संघ एकमेकांसमोर दोन हात करणार आहेत, भिडणार आहेत, लढणार आहेत, त्या दोन संघांच्या कर्णधारांना आपण ट्रॉफी आणत असताना पाहणार आहोत. मी विनंती करेल दोन्ही कर्णधार आपण असताना, येस, जोरदार टाळ्या. PPL दोन फायनलिस्ट जयेश बनसोडे, अल्पेश कळंबे. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा, होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. थँक्यू डीजे. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण सुद्धा मैदानाच्या दिशेने या. नाणेफेक मान्यवरांच्या शुभास्ते करणार आहे. मी मंचावरती उपस्थित मान्यवर धवलदादा चोरगे, त्यानंतर आदित्य राऊत, अश्विनी राऊत, निमेशजी राऊत आणि किशोरांना पाटील, प्रतिभाताई पाटील मॅडम यांना विनंती करेल की आपण मंचाच्या दिशेने, खेळपट्टीच्या दिशेने यायचंय, ज्या ठिकाणी आपण या अंतिम सामन्याचा टॉस करणार आहोत. PPL चौथ्या पर्वामध्ये येत असताना अनेक नवनवीन गोष्टींना वाव देण्यात आला आणि वाव देत असताना या स्पर्धेला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. या सर्वांच्या सहकार्याविना ही स्पर्धा यशस्वी पार पडणं शक्य नव्हतं आणि या मान्यवरांनी आपल्याला केलेलं सहकार्य, दिलेलं योगदान, त्यामुळे आपण या PPLच्या अंतिम चरणामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मागील 4 दिवसातला हा फुलपाड्याचा खेळ सप्ताह अंतिम चरणामध्ये कमिटीतील मेंबर साईज गवस, संतोष यादव, विजय सावंत, सिद्धांत वारंग, अल्पेश कळंबे, अर्जुन यादव, बंटी गवस, जयेश बनसोडे, सागर राणे जॉन्टी, महेश यादव मॅडी, मिलिंद गराटे, रवी मात्रे, तेजस कांबळी, हे सर्व आयोजन कमिटीतील, कोर कमिटीतील मेंबर्स आहेत. त्यांना विनंती आपण सुद्धा यायचंय आणि या अंतिम सामन्याच्या टॉसच्या वेळेला उपस्थित राहायचंय. समोर कॅमेरा आहे, समोर कोणी थांबू नका. कमिटी मेंबर डिवाइड व्हा, दोन्ही बाजूला डिवाइड व्हायचंय. सूरज कॉइन आणलं.
मी विनंती करेल सन्माननीय धवलदादा चुरगे आणि किशोरण्णा पाटील साहेब यांना की आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार चला लगेच टॉस करण्यासाठी या. प्ले बॉईज विपक्ष अल्पेश शिलेबन. चला प्ले बॉईज कॉल करतील. किशोरण्णा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. चॅम्पियन असा कॉल दिला आणि चॅम्पियन आलाय. थँक्यू. जयेश टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. कशा प्रकारे फील केलं संपूर्ण या स्पर्धेला खेळत असताना, प्रत्येक मॅच मध्ये किंवा मागील मॅच कसं वाटलं खेळत असताना? आमच्या पोराने खूप मेहनत केली आहे. प्रत्येक प्लेयर हे इफेक्ट देऊन खेळतोय. आता आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. समोर सिद्धू आणि अल्पेश शिलेबनची संपूर्ण टीम आहे. काय सांगशील त्या टीम बरोबर आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? समोरची टीम तर खूप मोठी आहे. सिद्धू दादा आमच्यापेक्षा मोठा आहे, आधीपासून खेळतो आणि खूप चांगला खेळतो. पीपीएल कशी वाटली या वर्षीची? पीपीएल तर खूप चांगली भरवली आहे, मस्त वाटली खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सिद्धू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची आहे. आता किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 30-35 धावा तर आम्हाला बनवायचेच आहेत. कारण की जसं जयूने उल्लेख केला माझ्याबद्दल, तसं मी जयूबद्दल पण उल्लेख करतो की जयू पण एक असा खेळाडू आहे फुलपडायला, जो आता जीवदानी माऊलीचं नाव करतोय. अखेरकार आज दिवसभराचा प्रवास तू बघितला होतास, काल काय थिंक नव्हता. कशी वाटली पीपीएल आणि या वर्षीच्या पीपीएल बद्दल काय सांगशील? पीपीएल म्हटलं मगाशी पण मी टॉस उडवताना पण तेच सांगितलं, प्रत्येकाचा जो सहभाग आहे ना तो खूप इम्पॉर्टंट होता. आणि तसंच आपले तेजस कांबळे आहेत, त्यांनी खूप मोठं बोलतात ना आव्हान दिलेलं की सगळ्यांनी की करायचंच आणि सगळ्यांनी मेहनती करून आणि सगळं व्यवस्थित रीतीने राखून सगळं केलं. आणि हे आता आपल्याला जे रिझल्ट दिसतोय तो सगळ्यांच्या मेहनतीचा आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकला प्ले बॉईजनं आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग केलं अल्पेश शिलेबनला. फायनलची मॅच आहे, फायनल सारखी होणार आहे. काल सारखीच रंगत आज दिसणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पीपीएल फुलपाडा प्रीमियर लीग सीझन 4. तुर्तास एक छोटासा ब्रेक. मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती स्थान पाहायचंय. दोन्ही कर्णधार, आपण मान्यवरांना विनंती दोन्ही संघांना पहिले शुभेच्छा द्यायच्यात. या बाजूने सुरुवात करायच्या. कर्णधार आपण ओळख पटवून द्या. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, आपण ओळख पटवून द्यायची आहे. आमच्या मुन्ना जयस्वालनी सांगितलं की हँडशेक इज मस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्ले बॉईज लाईन अप. प्ले बॉईजचा संघ ज्याने टॉस जिंकला त्याला हस्तांदोलन करून शुभेच्छा देत असताना आमचे सर्व मान्यवर किशोरण्णा पाटील, धवलदादा चोरगे, आदित्य राऊत, अश्विन राऊत, निमितजी राऊत आणि आयोजक तेजस कांबळे यांना आपण बघत आहात. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. दोन्ही कर्णधार ही ट्रॉफी घेऊन जायची आहे. दोन्ही कर्णधार अल्पेश आणि जयेश आपण घेऊन जा आणि दोन्ही संघातील बाकी सर्व खेळाडू आपण आपापली पोझिशन घ्यायची आहेत. थोड्याच वेळात पीपीएलचा शेवटचा टीम सामना, पीपीएलचा हा रणसंग्राम, पीपीएलचा हा महासंग्राम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आणि ही शेवटची मॅच चांगली चुरशीची होणार आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूयात पीपीएलचं सॉन्ग आणि त्यानंतर येणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू.
बघा कोणाला जर ऍक्टिवाची चावी भेटलेली असेल तर ती आणून द्या. शरदच्या ऍक्टिवाची चावी हरवली. अशोक किणी आणि शशांक यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. महत्वाचा सन्मान बाकी राहिला होता. अशोक आपण यायचंय. अशोक प्लीज या. नाही यावंच लागेल, कंपल्सरी आहे. अशोक किणी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. जो काही स्पायरो किंवा हे पेपरचे फवारे जे आपण बघतोय, अशोक यांचा खूप मोठा वाटा आहे. यायचंय. हा अविभाज्य घटक आहे. अशोक फक्त 2 दिवस येत नाही, 4 दिवस येत नाही आहे, महिनाभरापासून येतोय. या मैदानावरती अशोकला आम्ही खूप वेळा पाहिलंय आणि त्याचा विशेष सन्मान इथे केला जातोय. बारुंडा माऊलीचे हे सगळे मावळे या स्पर्धेसाठी झटलेत, हे विसरून चालणार नाहीये. अशोकचा विशेष सन्मान आणि त्यानंतर शशांकचा सुद्धा सन्मान करणार आहोत. त्यानंतर सुमित आपण सुद्धा नाही जायचं, थांबा जरा. शशांकचा सन्मान आपण करणार आहोत. शशांकची सुद्धा जी काही मेहनत होती ती मोठी होती आणि त्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू. आणि त्यानंतर सुमित आपण यायचंय. सुमित साठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्यात. सुमितने पहिल्या दिवसापासून न थकता स्कोरिंग केली आहे आणि जॉन्टीने सांगितले सॉरी, तू जेवढी मेहनत केली ती खूप मोठी होती, व्हिडिओ मध्ये नाही आलास ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सुमितची मेहनत मोठी आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्या होत जाऊ द्यात. संकेत यादव यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्या सुमित थँक्यू सो मच. आपल्या सर्वांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. सुमित फक्त बसला नव्हता, मला डेटा सुद्धा खूप सांगत होता, हे होतं ते होतं ते नाही होतं. त्यामुळे सुमित हॅट्स ऑफ आहे तुझ्याच सर्व कार्याला. संकेत आहे की नाही? नसेल तर संकेत थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार. प्रेक्षकांना विनंती आहे, फक्त आमच्या टेक्निकल टीमच्या समोर जे प्रेक्षक आहेत, सागर सावंत आणि त्यांच्या मागचे स्वयं गिरकर, सगळे प्रेक्षक तिथून बाजूला करायचे. मागे दिसत नाहीये, इव्हन पंच नाही दिसत आहेत. ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे आहेत ते पण एखादा राहू द्या, सगळेजण एकत्र नका थांबू, कारण एखाद्याने डाईव्ह लागले तुमच्या पायावरती येईल. जॉन्टी अजून बाजूला काढायचे, ते तिथेच आहेत सगळे. सगळ्यांना बाजूला त्या बांबूपर्यंत लांबवा तिथून, म्हणजे दिसायला लागेल. पहिला चेंडूचा खेळ, पहिल्या चेंडूवरती एक धावपलकावरती लगावले गेले. सामन्याला झाली सुरुवात. दोन्ही संघांना देऊ लक्ष शुभेच्छा PPL सीझन 4 च्या चॅम्पियनशिप साठी. आणि त्यासाठी दोन संघ एकमेकांसमोर. एका बाजूला प्ले बॉयज डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवलंय. मेरी झलक सबसे अलग असं सांगतोय गोलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निखिल, या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून उदयाला आलेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या फुलपाड्याच्या अंडरआर्म क्रिकेटला होणार आहे. ऋषभ आपण बाजूला व्हा. 2 चेंडूचा खेळ आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव झाली आहे. एक आहे पण ती नेक आहे. आता कोण मिल्कशेक देणार आहे काय माहिती. रात्र जास्त झाली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतायत येस मिल्कशेक इथे मिळाला वाईटचा. 2 चेंडू 2 धावा अशी सुरुवात. सौरभ विश्वकर्मा आणि सिद्धांत वारंग असे 2 दिग्गज खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहेत. अल्पेश कळंबे यांच्या संघाला अल्पेश 11ला रिप्रेझेंट करतायत आणि दोघंही आयकॉन आहेत. आणि त्या 2 आयकॉनांसमोर फुलपाड्यातील अजून काही अपकमिंग यंगस्टर, त्यामध्ये जयेश बनसोडे याला आपण बघत आहात आणि त्याची संपूर्ण टीम.
अल्पेश 11 समोर 2 हात करते. 2 हात करून चालणार नाहीये. इथे 2 हात करून सामना जिंकणं ही गरज आहे या स्पर्धेची, या फुलपाडा प्रीमियर लीगची. गेले कित्येक महिने केलेली तुम्ही मेहनत, गेल्या महिनाभरामध्ये केलेला त्यानंतरचा मैदानासाठीचा संघर्ष, त्यानंतर मागील 4 दिवसामध्ये प्रत्येकाने केलेले आपल्या दैनंदिन जीवनातील ती काटकसर, त्या सर्व बाबींना बघता आजचा हा शेवटचा आणि अंतिम सामना, या शेवटच्या घटिकेला आपण सर्वजण मिळून पार पाडणार आहोत. ऑन साइडला मोठा फटका. यस, इट्स अ क्रैकिंग स्ट्रोक. बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट बाय सौरभ. समोरच्या दिशेने डाउन द ग्राउंड, नो चान्स फॉर द फिल्डर. कोणत्याही खेळाडूला कशाही प्रकारची संधी नव्हती आणि चेंडू सरळ डाउन द ग्राउंड निघून गेला. चौकाराच्या दिशेने 4 धावा. 4 धावा. गोलंदाजाला जयूने सांगितलंय काहीतरी कर भावा, कारण ही मॅच जिंकून आपल्याला करायची हवा. आता ती हवा कोण करणार. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. धावचीत धावचीत धावचीत. संधी मिस. सोनं चांदी सगळे एकत्र. नक्की काय घडलं. हा हा नाना करता करता नाना हा हा सगळं झालं. धाव कंप्लीट. पडला कोण, लागलं कोणाला, व्यवस्थित आहे ना. हो, चेंडू बघा बघा कशा प्रकारे स्टंप पडला. सिद्धूने तिथून पडल्यानंतर आपली जागा सोडली. खुर्ची सोडायला कोण तयार नसतो, जागा सोडायला कोण तयार नसतो. सिद्धूने तर सोडण्याचं साहस केलं, नाहीतर इथे रनआउटची संधी आपोआप आली होती. आणि ही परंपरा कायम आहे. हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात टीम प्लेयर्स साठी. चांगलं कॉम्बिनेशन आहे या टीमचं. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाव आहे आणि ते दोघेही एकत्र खेळत असताना अशा प्रकारची स्थिती येणं म्हणजे थोडं कुठे ना कुठेतरी अडचणीचं कारण आहे, अडचणीची बाब आहे. तुर्तास पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल किती धावा आहेत 9. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या षटकाची सुरुवात. दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मयूर. मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. त्याच्या समोर सौरभ विश्वकर्मा आहे. बॅकफुटरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली आहे फक्त. हलके से पुश किया. पुश करो खुश रहो. खुश तर आहेत सगळे, कारण हा सर्वात मोठा इव्हेंट फुलपाडा क्रीडा मंडळाचा यशस्वी होत चाललाय, यशस्वी झालाय. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीला जरूर चेंडू लावला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. 2 चेंडू 10 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा 2 फलंदाज एकत्रित आलेले आहेत. बघा दोन्ही कॅमेराने कशा प्रकारे हे चित्र कव्हर केलंय आमच्या पाटील नेटवर्कनं. पाटील नेटवर्कची सुद्धा कौतुक आहे, ज्या प्रकारे संपूर्ण चित्रण केलं या स्पर्धेचं त्यांनी. हलक्या हाताने खेळलंय. चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अडवलं गेलं. मयूरने स्वतः आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी काल संपन्न पडली आणि आज आपण फुलपाडा प्रीमियर लीग बघत आहोत, जी आयोजित करण्यात आली फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला खेळलं ऑफसाईडला. हो, नो कॉलिंग. कोणतीही चर्चा नाही. सिद्धूने जागा सोडली नाही आणि त्यामुळे सौरभ विश्वकर्मा बाद. सिद्धू 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 अजून खेळपट्टीवरती उभा आहे. बाद झालाय सौरभ विश्वकर्मा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शिवम आलाय. कोणातरी एकला बाद होणं हे नक्की होतं, कारण वेगी तितकी फेकानं झाली. धावपलकाची धावा 11 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा अजून खेळ शिल्लक. बघूयात या 2 चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ केला जातोय. शिवम अपकमिंग यंगस्टर आहेत. अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्यांच्याकडून. त्या अपेक्षांना ते कशा प्रकारे पूर्ण करतात
हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. वेगाने चेंडूवरती आला क्षेत्ररक्षक राहुल परदेशी आणि त्याने जोपर्यंत चेंडू एसटी जवळ नेला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल खेळली आहे. स्वतःची जबाबदारी ओळखून सिद्धू खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावरती अल्पेश शिलबन या संघाच्या. भावेश पटेल यांच्याकडून लगातार 3 विकेटला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. भावेश पटेल यांच्याकडून लगातार 3 विकेटला 5,000 रुपयाचं बक्षीस प्ले बॉयज या संघासाठी. एक चेंडू आणि 13 धावा. सिद्धांत वारंग समोर, यावेळेला जयेश बनसोडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला प्रॉपर नाही कनेक्ट करू शकले आणि ही अडचण राहिली सिद्धूसाठी. हा सामना हाय स्कोरिंग होईल की लो स्कोरिंग येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला सांगेल, परंतु ज्या प्रकारची या दोन्ही संघांची खेळी राहिली आहे या स्पर्धेमध्ये त्याला बघता धावा कितीही बनल्या, कितीही जास्त कितीही कमी, तरी त्या धावांचा पाठलाग आणि त्या धावांचा बचाव करण्यासाठीचा संघर्ष आहे तो मात्र उच्च कोटीचा असणार आहे. ही PPL आहे. या सर्व खेळाडूंसाठी PPL म्हणजे त्यांचा सर्वात मोठा क्रिकेट या खेळातील हा फुलपाड्यातला सण, महोत्सव, यात्रा, जत्रा सगळं काही आहे आणि त्यामुळे या उत्सवाला अनेकांनी सुट्ट्या मारल्यात. कोण कामावरती गेला नाही, त्यांनी कोणी 4 दिवसाची सुट्टी, कोणी 2 दिवसाची सुट्टी, वर्षभरातील ज्या काही पेड लिव्स आहेत त्यातला काही लिव्हला इथे वापरलाय आणि ऑन साइडला केलेला लेग फ्लिकचा फटका, अतिशय चांगला बॉटम हँडचा वापर आणि चेंडू करतोय सीमारेषेची सफर. चेंडू सीमारेगा पार, चौकार. ओहो, थँक्यू डिझे. बघा पायावरच्या चेंडूला कशा प्रकारे मारलं होतं. ऑन साइडला लेग फ्लिक, लेग ग्लान्स, बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर दिशा दिली गेली. 4 धावा आल्या. 19 धावा धावपलकावरती आहेत. जयेश बनसोडे विपक्ष सिद्धांत वारंग, 2 ताकदवर खेळाडू एकमेकांसमोर फुलपाड्यातील. एक फुलपाड्यातला आयडॉल प्लेयर सिद्धांत वारंग, तर दुसऱ्या बाजूला फुलपाड्यातील अपकमिंग यंगस्टर पैकी एक जबरदस्त बहरामध्ये आणि फॉर्म मध्ये असणारा जयेश बनसोडे. असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उजव्या बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते आणि पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जाणार आहे हे पाहण्यासाठी की नक्की वाईड आहे की नाही. चेक केलं जाईल. Yes, it's a wide. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. रिव्ह्यू लॉस आहे प्ले बॉयचा. लगातार 3 चौकाराला धवलजी चोरगे यांच्याकडून 1,500 रुपयाचं बक्षीस आहे. हो, शेवटच्या क्षणाला चेंडू मागून गेला. 2 पायांच्या मधून सिंगल मिळेल. येस, चालेल. शेवटच्या ओव्हरला लगातार 3 चौकार आले तर 1,500 रुपयाचं बक्षीस धवलदादा चोरगे यांच्याकडून लगावण्यात आले. ओव्हर झाल्या 3 षटकांचा खेळ झालाय आणि 22 धावा धावपलकावरती अल्पेश इलेव्हन या संघाच्या. फुलपाडा प्रीमियर लीगची
थँक्यू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं शिवमने सीमारेषे जवळ, चांगली फिल्डिंग. अतुलने जर का लगातार 3 विकेट घेतले तर जीवदानी माऊली या संघाकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. सिद्धांत वारंग लगातार 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं बक्षीस धवलदादा चोरगे यांच्याकडून आहे. आणि असं असताना अतुल समोर सिद्धांत वारंग आहे. ऑन साइडला व्हाट अ शॉट, स्टाइलिश स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. आपला अनुभव पणाला लावत असताना सिद्धांत वारंग दिसत आहेत. ऑन साइडला खूप चांगल्या रीतीने चेंडूला पाठवून दिलं. ऑन ड्राईव्हच्या रूपाने सीमारेखा पार, 4 धावांसाठी. फुलपाडा प्रीमियर लीग 2025 हे 4थं पर्व जे आयोजित करण्यात आले फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि आयोजित करत असताना अनेक गोष्टींना, ओहो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, वाईटची सांगता होतीये. अनेक गोष्टींना म्हणजे छोट्या गोष्टींना मोठं करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणावाचून कोण दुखावणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. आणि स्पर्धा मोठी कशी राहील, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडवलाय, फेकी झाली आहे. माहित होतं जयेशच्या हातामध्ये चेंडू जातोय तर एक धाव घेण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आणि त्यामुळे चेंडू अडला असताना कोणतीही धाव घेतलेली नाहीये. 3 चेंडू आणि 28 धावा. प्लेबॉयच्या संघाच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता आहे. या शांततेचा उद्रेक त्यावेळेला होईल ज्या वेळेला सिद्धांत वारंगची विकेट किंवा डॉट बॉलची संख्या वाढेल. सिद्धूच्या विकेटला 1000 रुपये तेजसजी कांबळे यांच्याकडून. एक धाव. अरे तुझ्या पप्पाची टीम हारली, तो मागे गेला बिचारा. लाईटचा पोल फक्त हलू नका, बाकी काही करा, काही म्हणजे व्यवस्थित मॅच बघा. अतुल समोर शिवम, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. सिंगल येते, सिंगल आली आहे. धावफलकाची धावा 30 झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघा हा चेंडू खूप मोठी निर्देशनं देणार आहे. फायनल सारखा फायनल करायचा असेल तर इथे एक मोठा फटका गरजेचा आहे. 30ने सुद्धा फायनल सारखा फायनल होणार आहे, परंतु गोलंदाजाचा संघर्ष मोठा असेल. अल्पेश एलेव्हानचा संघ विचार करत असणार एक मोठा फटका, प्लेबॉयचा संघ विचार करत असणार आहे इथे विकेट किंवा डॉट. बघूयात काय घडतंय. ऑन साइड, oh what a shot, such a great stroke by सिद्धांत वारंग. सिद्धांत वारंग आपली ताकद दाखवत असताना, आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना पूर्णपणे प्लॅनिंगने जागा बनवली स्वतःसाठी. बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर बॅकफूट वरती जात असताना ताकदवर स्ट्रोक, फुल पेस ऑफ द बॅट, चेंडू सीमारेखा पार, चौकार. 34 झाले, 35चं लक्ष. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. थँक्यू डीजे. 35 धावांचं लक्ष आहे. काल ज्या वेळेला फायनल झाली वसई चॅम्पियन्स ट्रॉफीची, त्या फायनल मध्ये 36 धावांचं लक्ष होतं. आज 35 धावांचं लक्ष आहे. हे 35 धावांचं लक्ष कोणाच्या पसंतीस पडणार, प्लेबॉयज की अल्पेश इलेव्हन, येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. फुलपाडा प्रीमियर लीग 2025 जी आयोजित करण्यात आली आहे फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं. आजही रविवारचा दिवस असून उद्या सगळ्यांना सकाळी लवकर कामाला जायचं असतो. म्हणजे जे जॉबवरती जाणार आहेत ते आराम करण्यासाठी लवकर घरी जातात. त्यांना कोणालाही त्या कामापेक्षा आजची मॅच मोठी वाटते आहे आणि म्हणूनच इतकी तुडुंब गर्दी या फुलपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासाठी इथे आहे. या प्रेक्षकांचं खरोखरच हृदयाच्या अंतकणापासून फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. कारण आपण गेल्या 4 दिवसांमध्ये दिलेला फरघोस प्रतिसाद या स्पर्धेची शोभा वाढवत असताना दिसला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपला जो वाटा आहे तो खरोखरच मोलाचा आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच. 35 धावांचं लक्ष आहे. 35 इज द टार्गेट. 35 धावा करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने 2 सख्खे मित्र
पक्के बंधू निखिल आणि जयेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. डावखुऱ्या फलंदाजाच्या निखिलने मागील वर्षी सुद्धा काही प्रभावित मारणारे फटके मारले होते. जयेश बनसोडेच्या साथीने तो मैदानात आलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मयूर. प्रशांत आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पहिला चेंडू वाईड 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 म्हणता म्हणता वाईट वेळ यायला नको याची काळजी घ्या. कारण जर का वाईट वेळ आली तर मात्र होत्याचं नव्हतं अल्पेश. हो काय जबरदस्त स्टॉप आहे. चौकार काही असा थांबला. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असं काहीच दिसलं. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. शानदार फिल्डिंगचा नजर. अल्पेश कळंबे जाणतात या मॅचच्या म्हणजे प्रत्येक बॉलच्या त्या महत्वाला. जयेश बनसोडे जाणतायत आपल्या संघाच्या गरजेला. प्ले बॉयजला जर काही चॅम्पियन्स ट्रॉफी मारायची असेल तर 35 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. जयेश बनसोडेला आपल्या संघासाठी ते कार्य करून दाखवावं लागणार आहे जे सिद्धांत वारांगने त्याच्या संघासाठी केलंय. एक ने पुढे जाण्याचा प्रयत्न. बुंद बुंद से घडा भरताय. थेंबे थेंबे तळे साचे. आठवलं असेल जर का आपण शाळेमध्ये गेलेले असाल. शाळे जीवनातली म्हण आहे. म्हणून एका धाव्याने मोठा घडा भरता येतो. फक्त त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवरती राहणं गरजेचं असतं. चेंडूला अडवलं गेलंय. मॅच अडवून थांबणार नाहीये, नडून थांबणार आहे. अडून काय होणार आहे, फक्त धावच अडेल. पण जर खेळपट्टीत उभा राहिला धावा अशाच बनतील. धावपल कधी धावा 4 चेंडू 5. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. चेंडू नाही अडला. तुम्ही अडवणार आम्ही मारणार ही परंपरा कायम ठेवणार. ज्यावेळेला तुम्ही चुका करणार त्यावेळेला आम्ही टाळ्या वाजवणार. चेंडू सी मारे का पार. चौकार. थँक्यू डीजे. बुद्धियुक्तीचा लागलाय पा. निखिलने बघा बुद्धियुक्ती कशी वापरली आहे. चेंडू गॅप मधून पाठवलाय. ना वाकू दिलं ना झुकू दिलं. चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. चौकारासाठी 4 धाबा. हा कोणाला चेअर करतो ते कळत नाही. पण सूरज दोन्ही मांडवांचा हा वराडी आहे. सिद्धूला पण सपोर्ट करतोय आणि जयेश बनसोडेला सुद्धा. आता बसलाय. मला राग आला मी नाही काय बोलणार असं काहीच त्याचं म्हणणं आहे. निखिलने चांगला चौकार लगावला. हा फक्त चौकार नाही आहे, हा जयेश बनसोडेला दिलेला सपोर्ट आहे, त्याला दिलेली साथ आहे. हो यावेळेला चेंडू गेला उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड 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 येतोय. वाईड आल्यानंतर अतिरिक्त धाव धावपलकामध्ये. धावपलकातील धावा 11. समान स्थिती चालू आहे. जसे तुम्ही चाललात तसेच आम्ही चालणार. म्हणजे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आता यश अपयश कोणाच्या पदरात पडणार ती येणारी काळ वेळ सांगेल. किती बाउंड्र्या कोण कसा कधी केव्हा मारणार त्यावरती आपल्याला मॅच क्लिअर होताना दिसणार आहे. 17-23 समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. अडवण्याचा प्रयत्न नाही अडणार. जयेश बनसोडे जो सोडवतो सर्व कोडे सोडे त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. ये गलती नहीं कर सकते. विरार नगरी त्याच्यामधली फुलपाडा नगरी ही सगळीकडे दुमदुमते कारण फुलपाड्यातला हा 4 दिवसाचा महोत्सव सगळ्यांच्या हृदयात वेगळं घर करून गेलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर वन अनदर बाउंड्री. समोरच्या दिशेने मारलेला हा शानदार स्ट्रोक जयेश बनसोडेच्या बॅट मधून येतोय. चौकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू 20 धावा धावपलकावरती. तिसरा मारला तर 1,500 रुपये. धवलदादा चोरगे यांच्याकडे 3 आले. 3 चौकार आले. 3 चौकार आलेत. 3 चौकार आलेत. 24 धावा धावपलकावरती आणि धवलदादा चोरगे यांच्याकडून 1,500 रुपयाचं बक्षीस लागू आहे. जयेश बनसोडेने ही मॅच क्लिअर केली आहे असं म्हणावं लागेल.
म्हणजे अंडरआर्म बॉक्सच्या परिभाषेत जर सांगायचं झालं, धावा किती झाल्यात? 24. अजून हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 14 बॉल 11. अजून काय हवं प्ले बॉयजला? सिद्धांत वारंगच्या वरती, बेस्ट प्लेअर वरती मोठा अटॅक, आणि या अटॅक मुळे ही मॅच पूर्णपणे आता क्लिअर होताना दिसतीये. वेळ तसा अजून खूप सारा शिल्लक आहे या मॅच साठी, पण हा जर का वेळ योग्य रीतीने वापरला नाही तर कदाचित मॅच फिरू शकते. जयेश बनसोडेच्या संघाने मगाशी 6 चेंडू 4 धावा वाचवल्यात. हा सुद्धा एक इतिहास आहे. या इतिहासानं सुद्धा लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त वेळा म्हटली जाणारी ती अनसर्टन्सी, अनिश्चितता, ती सुद्धा या मॅचला वेगळी कलाटणी देऊ शकते. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3चा फासला कायम आहे. आणि कोणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय? सौरभ विश्वकर्मा, गेम चेंजर प्लेअर यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. निखिल आणि जयेश बनसोडे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे या मॅचला आपल्या बाजूने उचलून धरून आहेत. सौरभ विश्वकर्मा कशा प्रकारे या मॅचला आपल्या बाजूने घेऊन जातो, ती येणारी काळबेत सांगणार आहे. चला, जास्त वेळ जाऊ देऊ नका, कारण जितका तुम्ही जास्त वेळ घेणार कदाचित मोमेंटमला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे विनंती आहे की आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. निखिलसाठी टास्क काय आहे जयने चर्चा करून त्याला सांगितले, परंतु सौरभ विश्वकर्माला काय सांगण्यात आले? 35 धावांची मॅच आमच्या पसंतीस पडली असं जयेश बनसोडेने सांगितलं. कारण समोरच्या दिशेने मारलेले एकामागून एक लगातार 3 चौकार या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवताना दिसलेत. सौरभचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अल्पेशने अडवलं चेंडूला. 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव आले आणि आता 11 चेंडू 8 धावांची गरज आहे. 11 मध्ये 8 म्हणजे 3 चेंडूचा हा फासला कायम आहे. एखादी विकेट धवलदादा चोरगे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. हो, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. फेकी झाली. काय फेकीमध्ये नेकी होती का? डोक्यावरती हात गेले म्हणजे ती फेकीमध्ये नेकी. गंभीर म्हटला. फायनल आहे. 3ऱ्या पंचांना आपण विचारूयात, फेकी झाली का? फेकी झाली. हो, वेगाने झाली आहे. ये क्या हुआ है? कहानीमध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. जयेश बनसोडे आय थिंक डिपार्ट्स. जयेश बनसोडे की निखिल, कोण आउट झालाय? बनसोडे. ओ, ये तो बड़ी मछली जाल में फंसी. बिग राउंड ऑफ क्लॅप्स. सर्वांना मिळते जोरदार टाळ्या वाजवा. विश यू हॅपी बर्थडे सूरज चव्हाण आणि प्रतिभाताई पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होईल. काय दिवस आहे, कोणाला माहित नव्हतं. फुलपाडा प्रीमियर लीग, बोसेविरा चॅम्पियन्स ट्रॉफीने सगळ्या अंडरआर्म क्रिकेट विश्वाला वेगवेगळे धक्के दिलेत. आता विजय सावंतने आम्हाला एक धक्का दिला. आम्ही म्हटलं लवकर सगळं संपून घरी जाऊ. आता हे बोलतात आता थोडा वेळ अजून जाईल. असो, मैदानाच्या दिशेने जाऊयात. नवीन फलंदाज राहुल परदेशी. 10 चेंडू 8 धावा. 10 मध्ये 8. हा 8चा आकडा हा ना थोडासा वेगळा आहे. मध्ये गाठ आहे, वरती 2 टिंब आणि त्यामुळे हा सगळ्यांना अडकवणारा आकडा आहे. आता या 8च्या आकड्यामध्ये प्ले बॉयज अडकते. हो, चेंडू हवेमध्ये. निखिलने यावेळेला खेळलेला चेंडू हा तितका कॉन्फिडंट नव्हता, पण प्लेअरही नव्हता, त्यामुळे तिथे एकदा मिळाली आहे. राहुल परदेशी यावेळेला स्ट्राईक हिट वरती असतील. प्ले बॉयज की अल्पेश 11
दिल थाम कर बैठिएगा दोस्तों, ये मैच खत्म नहीं हुआ है. मॅच संपेपर्यंत विकेटला 500 चालू आहे. धवलदादा चोरगे यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आले. फुलपाडा प्रीमियर लीग फुलपाड्यामधून खेळाडू घडवते. फुलपाडा प्रीमियर लीगने दरवर्षी खेळाडूंना बनवलंय, अंडरआर्म क्रिकेट विश्वासमोर आणलंय. ओ चेंडू हातामध्ये, ये क्या हुआ है? चौका. येस, हा चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. जबरदस्त जबरदस्त फटका. क्या बात है, क्या बात है. मॅच पूर्णपणे सोपी केले या चौकाराने. राहुल परदेशीने विनिंग चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस, 1000चे 2 बक्षीस आहेत विनिंग चौकाराला. ही मुलं हुशार आहेत पण चौकार नाही मारणार लवकर. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, कारण त्याचं एकच आहे, चौकार मारताना डॉट किंवा विकेट आली तर मॅच फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. अंडरआर्मच्या क्रिकेट इतिहासामध्ये 10 चेंडू 1 धाव झालेले नाहीये. इथे 7 मध्ये 2 आहेत. 7 मध्ये 2. चेंडू कुठे गेलाय? एक यस, सिंगल धाव मिळेल आणि आता एका धावेची गरज आहे. डीजे मास्टर तयार राहायचंय. 1 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये प्लेबॉयज संघ विजयाच्या जवळ आहे. त्याला विजयाचा सुगंध यायला लागलाय, जसा रविवारी सगळ्यांच्या किचन मधून येतो. या विजयाचा सुगंध प्लेबॉयजच्या बाजूने थोडासा दरवळायला लागलाय. आता काय या 6 मध्ये 1 धाव अडवण्याची किमया अल्पेश 11 करतोय का, हे आपण बघणार आहोत. बदललं जातंय क्षेत्ररक्षण, बदलले जातात इरादे. उशीर खूप झालाय त्यासाठी, परंतु काय उरले सुरलेली घटिका आपल्या बाजूने झुकवली जाते का? 6 चेंडू 1 धाव, 1 धाव 6 चेंडू अडवण्याचा प्रयत्न. हो नाही नाही नाही, रुको जरा, सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. कोई लोग बोलते मीठा होता है. 5 मध्ये 1. निखिल स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याने पहिला चौकार लगावला होता या फायनलचा दुसऱ्या इनिंगचा. तेजस कांबळे स्वतः मैदाना जवळ जाऊन उभे राहिलेत. हो इथे रनआउट रनआउट रनआउट. पण तिसऱ्या पंचांना भूलचूक नाही होनी चाहिए, गंभीर असे म्हणतात. जे काही होईल ते पुन्हा एकदा बघू आम्ही आणि त्यानंतर सांगू, असं ते म्हणतात. रनआउट आहे की नाही ते बघितलं जाईल. जर का धाव कंप्लीट असेल तर मॅच फिनिश आहे, नाही जर का रन फिनिश झाला तर मॅच फिनिश नाही होणार. टॅप काढायचा प्रयत्न केला गेला, अडवला गेला, फेकी 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 झाली. ओ हो हो, झापक झुपक झापक झुपक झापक झुपक झापक झुपक होत आहे. बॅट करते, मी नाही करत आहे, ती बॅट तशी करते. त्यामुळे फलंदाज बाद घोषित केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. मयूर आला, पण 4 मध्ये 1 ची गरज आहे. विचार करा, जर का तो चौकार नसता गेला तर मॅच कुठे असती? जर तर त्याला म्हणतात, ज्या जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. नाही नसतोच. अजूनही शक्यता नाकारता येत नाहीये या मॅचची. अल्पेश 11 इथून सुद्धा पलटवार करू शकतो. जर का 1-2 विकेट 1-2 डॉट आले तर अजून मजा येणार आहे. राहुल परदेशी या एका धावेला काय बनवेल का? जाळ विणलं जातंय. म्हणूनच मनुष्य जो आहे तो योग्य वेळेवरती निर्णय न घेतल्यानंतर, ती समयसूचकता न दाखवल्यानंतर ओ क्लीन बोल्ड. ये क्या हुआ, क्या हुआ? ऐसे ना पहले होता था, अभी हो रहा है शायद. ऐतिहासिक सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मागील वर्षी 6 बॉल 5 ची गरज होती, झाले नव्हते. 6 बॉल 5 झाले नव्हते. आता इथे 3 बॉल 1.
बघा 3 म्हटले की काय येतं माहिती आहे का? जो बनलेला फुगा आहे, दबावाचा फुगा आहे, त्याला पिन कोण मारणार आहे? पिन मारल्यानंतर हवा जाते ना, ती हवा. नवीन फलंदाज मयुरेश आलाय. आमचे स्कोररचे हात सुद्धा थोडे कापायला लागलेत आता. मला माहित नाही कोणाचा प्रशंसक आहे, परंतु हात थरथरायला लागलेले आहेत. 3 चेंडू एका धावेची गरज आहे. विपुल कमरे सिरियस नका हो. 3 चेंडू एका धावेची गरज आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये पलटवार, गोलंदाजाचं कौतुक. प्रणय गोलंदाजी मार्क वरती आहे. नाम है सिद्धू. जयेश बनसोडीची हार्टबीट वाढली आहे. ये क्या हो रहा है? तेजस कांबळेंची सुद्धा प्ले बॉयज आहे. तीन चेंडू एका धावेची गरज. 3 चेंडू एका धावेची गरज. का इथे धाव निघेल का? प्रणय, ये क्या हुआ? ओ क्या हुआ? क्या हुआ? रन कंप्लीट. यस, रन कंप्लीट. मैच फिनिश. निशुदादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. गोळ्या भक्तांचा हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. सगळ्यांनी नाचायचंय. जीवदानी माऊली, बारुंडा 11, बारुंडा माऊली, सगळे खेळाडू फुलपाड्यातील सगळ्यांनी नाचायचंय. जरा और कोई गाना बजा भाई, जिसके ऊपर नाचे सब जन. तारपा, तारपा इज फेवरेट. सदा उभी तू आमचे पाठीशी, उभी तू आमचे पाठीशी, सदा उभी तू आमचे पाठीशी. निशुदादाला चुकाने ठेवीशी, वाट चुकता मार्ग दावीशी, वाट चुकता मार्ग दावीशी, वाट चुकता मार्ग दावीशी. जशी जीवदानी आई एकवीरा माऊली माता ग वज्रेश्वरी, जशी जीवदानी आई एकवीरा माऊली माता ग वज्रेश्वरी. होळ्या भक्तांचा हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी. निशुदादाचे हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी. होळ्या भक्तांचा हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी. निशुदादाचे हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग.